त्याच अनुषंगाने जर बघितलं गेलं तर बीडमध्ये निवासी शाळेचे आश्रमशाळेचे जे शिक्षक आहेत अशा पद्धतीने आक्रमक झालेले आहेत। आज अजित पवारांचा दौरा आहे, अजित पवारांचे विविध कार्यक्रम बीडमध्ये आहेत आणि याच दौऱ्यादरम्यान जे शिक्षक आहेत त्यांनी विनंती केलेली होती, अजित पवारांनी आम्हाला वेळ द्यावा, आमच्या मागण्या ज्या आहेत त्यांनी एकदा ऐकून घ्यावी अशी मागणी जी त्यांनी केलेली होती। मात्र अजित पवारांनी वेळ दिलं नसल्यामुळे इथले जे शिक्षक आहेत ते आता आक्रमक असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत, गेल्या 9 दिवसापासून यांचं जे आमरण उपोषण आहे या ठिकाणी सुरू होतं, मात्र आतापर्यंत कुठलाही अधिकारी या ठिकाणी फिरकला नाही, त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या जाणून घेतल्या नाही। त्यामुळे हे जे शिक्षक आहेत आक्रमक झालेले आहेत। महिला शिक्षिका देखील या ठिकाणी आपल्याला बसल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीत बघता बाजूला जर बघितलं तर पोलीस कर्मचारी अशा पद्धतीनं सुरक्षेसाठी तैनात आहेत, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दल या ठिकाणी, आणि हा पूर्ण परिसर जर बघितला तर अशा पद्धतीनं बंद झालेला आहे। वाहतूक देखील या ठिकाणी वळवलेली आहे। आता 2 वाजता पालकमंत्री अजित पवार जे आहेत यांची बैठक आहे आणि त्या बैठकीपूर्वीच जर बघितलं गेलं आंदोलनकर्ते जे आहेत आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत बघितलं की अजित पवार या ठिकाणी यावं, आमच्या मागण्या ज्या आहेत मान्य करावी अशी जी मागणी आहे जोर धरताना दिसते। बाजूला हा पॅन्डॉल आहे, या ठिकाणी गेल्या 10 दिवसापासून जे आहे आमरण उपोषण सुरू आहे, मात्र या आमरण उपोषणाची कोणीही कसलीही दखल घेतली नाही। त्यामुळे शिक्षक संघटना ज्या आहेत त्या आता आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे सकाळी 6 वाजल्यापासूनच अशा पद्धतीने जे शिक्षक आहेत ते रस्त्यावरती आता या ठिकाणी उतरून जे आहेत ते आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आता अजित पवार दुपारी 2 वाजता या शासकीय बैठकीला उपस्थिती लावतील आणि या बैठकीनंतर जर बघितलं तर त्या ठिकाणी अजित पवार आता भेट देतील का हे पाहावं लागणार आहे। जर बाजूला जर बघितलं गेलं तर अशा पद्धतीनं जे आहे ते भवळ आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। शिक्षिका आहे, गेल्या अनेक दिवसापासून जे आहे त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे आणि या उपोषणामध्ये त्यांना भवळ आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। उपोषणकर्त्या ज्या शिक्षिका आहेत त्यांची जी प्रकृती आहे सध्या आता खालवताना आपल्याला पाहायला मिळते आणि अशा पद्धतीनं पूर्णपणे जिल्हाधिकारी कचेरीचा हा रस्ता जो मुख्य रस्ता आहे, हा जो परिसर आहे आणि त्या पद्धतीनं हे करतात। अशा पद्धतीने जे आहेत ते दुचाकी जे आहेत पोलीस जे आहेत आतमध्ये आपल्याला पाहायला येताना असं मिळतात आणि इथून आंदोलन सुरू आहे आणि पोलिसांची गस्त देखील अशा पद्धतीनं एकंदरीत चालू आहे। एकूण बघता आता अजित पवार नेमकं या शिक्षकाची मागणी कशा पद्धतीनं मान्य करतील